कवठेमहांकाळमध्ये 72 लाखांचा घोटाळा, क्रेडिट सोसायटीत मोठा आर्थिक अपहार, दोघे अटकेत. कवठेमहांकाळ तालुक्यातील हरोली देशिंग येथील मयूर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये तब्बल 71,78,600 रुपयांचा आर्थिक अपहाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लेखापरीक्षण अहवालातून हा मोठा गैरव्यवहार समोर आला असून या प्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. कवठेमहांकाळ तालुक्यातील हरोली देशिंग येथील मयूर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे लेखापरीक्षणात उघड झाले आहे. संस्थेचे तत्कालीन सचिव लिपिक आणि सचिव कॅशियर यांनी संगनमत करून सोने तारण कर्ज, ठेव तारण कर्ज, रोख रक्कम तसेच सोने गहाण लॉकर व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक अपहार केल्याचे निष्पन्न झाले आहे. या गैरव्यवहाराची एकूण रक्कम 71,78,600 रुपये इतकी असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी प्राधिकृत अधिकारी साहेबराव आनंदराव कदम यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी संतोष बाबासाहेब देसाई, शहाजी संजय तोरसे आणि सचिन यशवंत कुलकर्णी यांच्याविरुद्ध अपहार आणि फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी कारवाई करत संतोष देसाई आणि शहाजी तोरसे या दोघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर या प्रकरणातील तिसरा आरोपी सचिन यशवंत कुलकर्णी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आर्थिक गैरव्यवहाराचे नेमके स्वरूप, अपहाराची संपूर्ण रक्कम कशी वळवण्यात आली आणि यामध्ये आणखी कोण सहभागी आहे का याचा तपास आता कवठेमहांकाळ पोलिसांकडून सुरू आहे.